ठाण्यातील हिरानंदानी इस्टेट येथील कावेसर तलावालगत ठाणे महापालिकेने घेतलेल्या सुशोभीकरणाच्या निर्णयाला त्या भागातील रहिवाशांचा आणि ठाण्यातील पर्यावरणप्रेमी नागरिकांचा विरोध आहे। पर्यावरण दिनाच्या पार्श्वभूमीवर या सर्व नागरिकांनी कावेसर तलावाजवळ एकत्रित येत ठाणे महापालिकेने घेतलेल्या सुशोभीकरणाच्या निर्णयाविरोधात निदर्शनं केली आहेत। कावेसर तलावाच्या आजूबाजूला नैसर्गिक संपत्ती आहे। या सुशोभीकरणामुळे ही नैसर्गिक संपत्ती नष्ट होण्याची शक्यता आहे। त्यामुळे आमचा ठाणे महापालिकेच्या या निर्णयाला कायम विरोध असेल असा सूचक इशारा या नागरिकांनी यावेळी दिलाय। माझं नाव विद्याधर वालावलकर, मी पर्यावरण दक्षता मंडळ नावाच्या संस्थेचं गेली 25 वर्ष इथे काम करतो आणि आता आम्ही माझा तलाव नावाची एक मोहीम चालवतोय। गेली 3-1 वर्ष या सगळी मोहीम चालवतोय आणि सगळ्या तलावांचा अभ्यास आहे आता आमच्याकडे। ठाण्यातले एकूण 43 तलाव आहेत ठाण्यामध्ये, प्रत्येक तलावाचा अभ्यास आम्ही केलेला आहे आणि 3 वर्षाचं डॉक्युमेंटेशन केलेलं आहे। त्याच्यात त्याला धरून आम्ही बोलतोय सगळ्या ठिकाणी जाऊन। कसं आहे ना, मी आता सगळ्यांचं अभिनंदन केलं। एवढी तरुण मुलं जर उभी राहिली ना तर निश्चितपणे बदल घडू शकतो, कारण तरुणाला काय हवंय तर कोण विचारच करत नाही आहे। केवळ आपल्याला बजेट आलं म्हणून ते खर्च करायसाठी काहीतरी प्लॅनिंग करायचं, तर प्लॅनिंग करताना एकदा इथे जाहीर सभा घ्या ना, त्याला सगळ्यांना समजावून सांगा ना काय करतायत ते। त्यातलं जे नको असेल लोकांना ते काढून टाका ना, त्याच्याऐवजी अजून काहीतरी चांगलं करा ना। अयोग्य आहे, मी तुम्हाला मगाशी म्हटलं तसं, की जर तुम्ही आजारी पडलात ना तर तुम्हाला डॉक्टरकडे नेतात, तुम्हाला ब्युटी पार्लरमध्ये नेत नाहीत। इथे ते तलावाला आजारी पडलेला नसताना आता त्याला ब्युटिफाय करतायत, त्यातनं तो आजारी पडेल। नंतर आता याच्यावेळी तुम्हाला एकतरी ऑक्सिजनचं मशीन दिसतंय का? बाकी सगळ्या 42 तलावावर जाऊन बघा, ऑक्सिजनचे मशीन लावलेत आतमध्ये, तरच ते जगतायत, आतले मासे वगैरे सगळं। आतला इथला हॅबिटॅट जर जिवंत आहे, तो स्वतःच्या नॅचरली पळतोय तो तलाव, तर त्याला आता आजारी करण्याचं नवीन धोरण स्वीकारलंय, ते चुकीचंच आहे पूर्ण। एक तरी आता एकच राहिला हा, पहिले तो उपवन तरी होता, आता हा एकच राहिला की जो नॅचरल तलाव राहिला, त्यामुळे तो नक्की चांगल्या प्रकारे राहणं आवश्यक आहे।